नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला, की आपल्याला काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत खायची इच्छा होते. म्हणूनच आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळी, चविष्ट आणि कुरकुरीत पिवळा वाटाणा आणि तांदळाचे वडे. बाहेर पाऊस पडत असताना हे वडे आणि सोबत गरमागरम चहा. आहा! चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आपण. एक छोटी वाटी भरून पिवळे वाटाणे, त्याच वाटीने वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून रात्रभर भिजू घातलेला आहे. आता सकाळी आपण अजून 2-3 पाण्याने धुवून पाणी सर्व निथळून मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचे. तर मिक्सरचा जार घेतलेला आहे. पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे. थोडंफार पाणी राहिलं ना तरी चालेल, पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण तांदूळ टाकून घेतो आणि त्याच्यामध्येच आपण वाटाणेसुद्धा टाकून घेतो आपण आणि मऊसूद असं फिरवून घ्यायचं आहे. पाहिजेल तरच पाणी ओतायचं आहे. 1 किंवा अर्धा चमचा फक्त, जास्त नाही त्याच्यावर. हे बघा मऊसूद असं फिरवून घेतलेलं आहे. मला फक्त 1 मोठा चमचा लागलेला आहे पाणी. मऊसूद असं फिरवून घेतले. आता साहित्यसुद्धा सांगते आपण काय घेतले ते. कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, 3 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटा चमचा तीळ, त्याच चमच्याने जिरे घेतलेले आहे आणि त्याच चमच्याने ओवा घेतलेला आहे. प्रथम आपण लाल मिरची आणि लसूण हे ठेचा करून घ्यायचा आहे. हे बघा ठेचा झालेला आहे करून आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. रेसिपी सुरुवात करतोय. तर आपण जे वाटण वाटून घेतले तांदळाचं, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकतोय, चवीप्रमाणे मीठ टाकतो त्याच्यामध्ये आणि ठेचा आपण जो करून घेतलेला आहे तो टाकतोय त्याच्यामध्ये. तीळ टाकतोय, गावरान तीळ आहेत ते तीळ टाकतोय, 1 छोटा चमचा घेतलेला आहे. जिरे टाकतोय त्याच्यामध्ये. तेलसुद्धा एका साईडला गरम करायला ठेवलेलं आहे आणि ओवा टाकतोय. ओवा जरा हातावर क्रश करून टाकायचा, म्हणजे वड्यांना वास पण खूप छान येतो. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण तळून घेणार आहोत. तेल पण आपलं छानसं गरम झालं आहे. तर हातावर असं थोडे थोडे गोळे घ्यायचे आणि पातळ असे वडे तयार करायचे आणि तेलामध्ये सोडायचं. तळताना गॅसची फ्लेम जास्त मोठी पण ठेवायची नाही, जास्त बारीक पण ठेवायची नाही, मध्यम ह्याच्यावरच तळून घ्यायचं आहे. खूप छान होतात, पण वरनं कुरकुरीत आणि आतनं सॉफ्ट असे वडे तयार होतात. ते खायला अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करा. पातळ पातळ असे वडे टाकून घ्यायचे तेलामध्ये. तेल पण जास्त ओढून घेत नाही आहेत हे वडे. खूप छान होतात. पलटी मारतो येतात आपण. दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची वडे आपले. खूप छान लागतात, पण टोमॅटो कॅचअप बरोबर खायला पण खूप छान लागतात हे. आता आपण 2-3 मिरच्या पण तळून घेणार आहोत त्याच्यामध्येच वड्यांबरोबरच. व्यवस्थित असे तळून घ्यायचे हे पण. तळून झालेले आहेत. मिरची साईडला काढतोय आधी आपण. वड्यांचा कलर बघा ना किती छान आलेला आहे. मस्त असा कलर आलेला आहे. आता दुसरी वॅश टाकतो आपण त्याच्यामध्येच. पातळ पातळ असे टाकले ना म्हणजे कुरकुरीत होतात, मस्त लागतात, पण नक्की ट्राय करा. हातावरच असे चपटे करायचे आणि सोडायचे तेलामध्ये. दुसरी बॅच पण तळून झालेली आहे आपली. असे सर्व तळून झालेले आहेत आपले. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो आपण.
तेल अजिबात ओढून घेतलेलं नाही आहे, पण ह्या वड्यांनी खूप छान झालेले आहेत. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर कसे वाटले तुम्हाला ही गरमागरम आणि कुरकुरीत पिवळ्या वाटाण्याचे वडे? या पावसाळ्यात ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे वडे कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा बरं का. एक तोडून पण दाखवलेलं आहे. तर वरनं कुरकुरीत आणि आतनं सॉफ्ट झाल्यात आणि खायला तर अप्रतिम झालेले आहेत. विचारूच नका, नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.